नमस्कार मित्रांनो, जूनचा महिना चालू झाला आहे आणि छान पाऊस पडतोय। अशा वेळेला मनात विचार आला की चला कुठल्या तरी गडावर जाऊया। मग येताय ना माझ्याबरोबर? आणि त्याच्यासाठी मी गडाची निवड केली, तो कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील रसालगड। खेड स्टेशनपासून किंवा खेड रेल्वेपासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर हा रसालगड आहे। रसलगडावर जाण्यासाठी तुम्ही दोन रस्त्यांचा उपयोग करू शकता। एक आहे जी गाडी कळमणी बिरमणी जाते, तिथून तुम्ही उमरीला जर उतरलात तर उमरीवरून जवळच तुम्हाला समोरच तो गड दिसतो आणि तिथं उतरल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही गडावर पोहोचू शकता। दुसरा जो मार्ग आहे तो खेडवरून गाडी तुम्ही पकडली रसाळगड गाडी, तर त्या मार्गाने तुम्ही गाडी जशी तिकडून खेडवरून सुटल्यानंतर गाडी बंदरवाडी झापाडी निमणी करून रसाळगडला पोहोचते। त्या मार्गाने देखील तुम्ही जाऊ शकता। रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरताना वाटे 2 दरवाजे लागतात। पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरच तटातील मारुतीचं दर्शन होतं। वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यात पोहोचतो। या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते। तोफा हे या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य आहे। किल्ल्यावर लहान मोठ्या मिळून जवळजवळ सुमारे 16 तोफा आहेत। संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठार आहे। समोरच झोलाई देवीचं मंदिर आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। मंदिराच्या समोर दीपमाल आणि तुळशी वृंदावन आहे। समोर एक मोठी तोफ देखील ठेवलेली आहे। मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे। हा वर्षभर भरलेला असून त्याचा पिण्यासाठी देखील उपयोग केला जातो। झोलाई मंदिरात शेताक्षणात आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते आणि 3 देव्या ज्या आहेत ते झोलाई, वाघजाई आणि भैरी देवी अशा आहेत। झोलाई देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर आपल्याला निसर्गाचं खरोखर रूप आपल्याला पाहायला मिळतं। चारही दिशांनी तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला कळेल की हा किल्ला कितीतरी उंचावर आहे। जवळजवळ 1770 फूट हाईट त्याची जमिनीपासून आहे आणि आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर खरोखर तिथे जाणाऱ्या वाटा पण आता एवढ्या चांगल्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि पावसामुळे तर एवढे गवत वगैरे छान आलेलं आहे आणि सर्व निसर्ग आकाशामध्ये जमलेले ढग देखील ते आपल्या लेवलपेक्षा खाली आहेत असेच आपल्याला दिसतात। पावसाच्या दिवसात नक्कीच हा गड पाहायला तुम्हाला आवडेल। चारही बाजूला जर नजर टाकले तर तुम्हाला दिसेल की निसर्गाचं सौंदर्य किती असतं हे आपल्याला जाणवेल आणि खरोखर गड आपल्याला परत त्या ठिकाणी बोलवेल आणि आपल्याला आनंद देईल। जर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।